Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject elements of electrical engineering. त्यामधला आपण टॉपिक नंबर 4 बघत आहोत दॅट इज ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर्स. ठीक आहे. आतापर्यंत आपण ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतोय, त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे जे काही टाइप्स आहेत ते बघितलं होतो. त्यानंतर रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता प्रत्येक इक्विपमेंटला काय असते, काहीतरी रेटिंग असते किंवा काहीतरी युनिट असते, बरोबर आहे. आता आपण जे काही एसी क्वांटिटीज बघितलो, तुमचा व्होल्टेज असेल, करंट असेल, रेजिस्टर आला, कॅपॅसिटर आला, इंडक्टर आला, प्रत्येकाला काहीतरी युनिट होतं, प्रत्येकाचं काहीतरी रेटिंग होतं. ठीक आहे. जसं तुम्ही व्होल्टेज कशात मेजर करत होता, व्होल्ट मध्ये. ठीक आहे. करंट कशात मेजर करत होता, एम्पियर मध्ये. तसं सेम आपण काय बघणार आहे आता, रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. Generally, rating of machine should indicate the power supplied by it. But in case of transformer, the output power is not constant. ठीक आहे. आता आपण रेटिंग कशी डिफाइन करतो किंवा रेटिंग कशी ठरवतो एखाद्या मशीनची, जे काय आपण त्याला पॉवर सप्लाय करणार आहे किंवा जी काय पॉवर तो मोटर किंवा मशीन घेणार आहे, त्यावर आपण काय करतो, त्याची पॉवर डिफाइन करतोय. पण ट्रान्सफॉर्मरचं कसं आहे, हे काय तुमचा लोड नाहीये किंवा ट्रान्सफॉर्मरचं जे काय आउटपुट आहे ते कॉन्स्टंट नसते. काही वेळेला ते स्टेप अप असते किंवा काही वेळेला ते स्टेप डाऊन असते. ठीक आहे. त्यामुळे त्याचं आउटपुट काय असते, तुमचं कॉन्स्टंट नसते. इट कीप्स चेंजिंग विथ लोड. ठीक आहे. जसं तुमचा लोड आउटपुटला बदलत राहील, त्याप्रमाणे काय राहणार तुमचं ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी पण बदलत राहणार आहे. द आउटपुट पॉवर फॅक्टर इज ऑल्सो फंक्शन ऑफ लोड. ठीक आहे. आता पॉवर फॅक्टर पॉईंट आपण याच्या अगोदर बघितला होता, तर तो कशावरती डिपेंड असतो, तुमच्या लोडवरती. ठीक आहे. तो कशावरती डिपेंड असतो, तुमच्या लोडवरती. पण ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीचा लोड कसा असतो, तुमचा चेंजिंग असतो. समजा एकतर व्होल्टेज कमी असेल, एकतर व्होल्टेज जास्त असेल, त्यामुळे त्याप्रमाणे तुमचा लोड पण काय असणार आहे, चेंजिंग असणार आहे. त्यामुळे पॉवर फॅक्टर तुमचा कशावर डिपेंड असतो, फक्त लोडवरती. Hence, the rating of transformer is expressed in terms of voltage and current as follows. ठीक आहे. तुमचं ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग कशावरती डिपेंड असणार आहे, जे काय सगळं सेकंडरीला तुमचं व्होल्टेज आणि करंट चेंज व्हायला लागलाय, त्यावरती त्याचं रेटिंग डिपेंड असणार आहे. Therefore, rating of transformer is equal to primary voltage into primary current. ठीक आहे. म्हणजे तुमचं काय आला इथं, V1 म्हणजे प्रायमरी व्होल्टेज गुणिले I1 मीन्स काय, प्रायमरी करंट, किंवा ऑर सेकंडरी व्होल्टेज इंटू सेकंडरी करंट म्हणजेच काय, V2 इंटू I2. ठीक आहे. आता ह्यावरून पण याचं आपण युनिट फाइंड आउट करू शकतो बघा. ठीक आहे. ते कसे फाइंड आउट करणार आपण, तुम्हाला व्होल्टेजचं युनिट माहित असेल, काय असतंय, व्होल्ट असतंय. ओके. करंटचं युनिट माहित असेल, ते काय असते तुमचं, एम्पियर म्हणजेच काय, ए. मग तुमच्या ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग काय झालं, व्ही इंटू ए किंवा व्हीए, व्ही इंटू ए किंवा व्हीए. मग काही वेळेला ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग कसं असते, किलो मध्ये असते. ठीक आहे. ज्यावेळी तुमचं रेटिंग काय असेल, किलो मध्ये जाईल, त्यावेळी काय रेटिंग तयार होणार तुमचं, के व्ही ए. हे तुमचं ट्रान्सफॉर्मरचं काय आहे, रेटिंग आहे. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग कशात असते, किलो व्होल्ट एम्पियर, दॅट इज के व्ही ए. as the voltage and currents are may or may not in phase. ठीक आहे. The units of transformer rating are volt ampere or kilovolt ampere, that is kVA. ठीक आहे. तुमच्या व्होल्टेज आणि करंट वरती काय असणार आहे, ते डिपेंडेंट असणार आहे. मग ते काही वेळेला फेज मध्ये असतील पण काही वेळेला नसतील पण, त्यामुळे आपण ते आरएमएस घेत नाही घेत, काय घेतो आपण, व्होल्ट एम्पियर असं त्याचं काय करतोय, युनिट घेतोय. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग कशामध्ये असते तुमचं, किलो व्होल्ट एम्पियर. ठीक आहे. रेटिंग्स काय असणार आहे, V1 इंटू I1 और V2 इंटू I2. वाय इज द ट्रान्सफॉर्मर रेटेड इन केव्हीए. म्हणजे दोन्ही टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. राईट डाऊन द रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, व्हॉट आर द रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. तुमच्याकडे ऑप्शन्स असतील, त्यामध्ये काय असणार तुमचं, केव्हीए हा करेक्ट ऑप्शन असेल. मग आता एक क्वेश्चन काय विचारलं तिने, वाय इज द ट्रान्सफॉर्मर रेटेड इन केव्हीए. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग केव्हीए मध्येच का असते. ठीक आहे. आता ते का असते बघा, the copper loss in transformer are depend on current and iron loss is depend on voltage. Hence, the total loss depends on only voltage and current, not on power factor.
देअरफॉर ट्रान्सफॉर्मर रेटिंग ऑलवेज इन केव्ही. त्यामुळे काय असतं तुमचं ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग काय असते ऑलवेज इन केव्ही. आपले दोन फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, तुमची पॉवर रेटिंग जे आपण म्हणतोय प्रत्येक इक्विपमेंटला काय असते काहीतरी पॉवर सप्लाय करतो असतो ना आपण. मग ती पॉवरचं तुमचा फॉर्म्युला काय व्ही आय कॉस फाय. ओके, मग ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असते हा जो तुमचा कॉस फाय आहे ना तो आपण कन्सिडर करत नाही का. हा कशावरती डिपेंड असतो तुमच्या लोडवरती. हा कशावरती डिपेंड असतो तुमच्या लोडवरती. पण ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुट तुमचा कॉन्स्टंट लोड असतोय काय नाही. त्यामुळे हा कॉस फाय आपण तिथे काय करत नाही कन्सिडर करत नाही. त्यामुळे तुमचं जे काय रेटिंग असेल ते फक्त कशामध्ये राहतंय व्होल्टेज आणि करंट मध्ये. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मरचं जे काय रेटिंग आहे ते कशामध्ये डिफाईन करतो KVA मध्ये डिफाईन करतो. ठीक आहे, त्यानंतर इथे त्यांनी पॉईंट सांगितलं काय जे काही लॉसेस आहेत. ठीक आहे, तर कुठले कुठले लॉसेस असतात ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण पुढे बघणार आहोत इन डिटेल्स. आपण ते काय कॉपर लॉसेस म्हणजे काय, आयर्न लॉसेस म्हणजे काय, हा फॅक्टर आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर लॉस म्हणजे काय काहीतरी तुमच्या विजेचं काय वाला तिथं लॉस व्हाल त्याला आपण काय म्हणतोय लॉस. तर कॉपर लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर आर डिपेंड ऑन करंट. जे काही कॉपर लॉसेस असतात ट्रान्सफॉर्मर मध्ये ते कशावरती डिपेंडंट असतात तुमच्या करंटवर. ठीक आहे, हा क्वेश्चन पण तुम्हाला विचारू शकतात बघा. कॉपर लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर आर डिपेंड ऑन. ठीक आहे, ते कशावरती डिपेंड असतात तुमच्या करंट वरती. देन आयर्न लॉसेस इज डिपेंड ऑन व्होल्टेज. हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. आयर्न लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर आर डिपेंड ऑन डॉट डॉट कशावरती व्होल्टेज वरती. हेन्स आता कसं आहे जे काही लॉसेस आहेत तुमचे ते कशावरती डिपेंडंट आहेत तुमच्या करंट आणि व्होल्टेज वरती. त्यामुळं आपण तिथे रेटिंग कशामध्ये करतोय केव्हीए मध्ये करतोय. पॉवर फॅक्टर आपण इथे कन्सिडर करत नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. फक्त रेटिंग लक्षात ठेवा की ते आपण ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग केव्हीए मध्ये करतोय. पण ते केव्हीए मध्ये काय करतोय डिपेंड ऑन लॉसेस. ठीक आहे, त्यानंतर काही न्यूमरिकल्स आहेत आतापर्यंत जे आपण बघितलो. फॅक्टर्स आहेत तुमचे व्होल्टेज रेशो करंट रेशो. ओके, त्यावरती काय तुमचे न्यूमरिकल्स आहेत ते आपण बघणार आहोत आता. सिंपल आहेत. जर तुम्हाला ते फॉर्म्युला लक्षात असतील किंवा रेशो जर तुम्हाला माहित असतील तर एकदम इझी फॉर्म्युला तुमचं प्रॉब्लेम्स आहेत. फर्स्ट न्यूमरिकल काय बघा ए 200 KVA. आता हे 200 KVA काय ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग आहे हे लक्षात ठेवा. अ 200 KVA 3300 240 volt 50 hertz single phase transformer has 80 turns on secondary winding. कॅल्क्युलेट. ओके, आता ह्यामध्ये काय काय गिवन डाटा दिलाय बघा. हे फक्त तुम्हाला पहिला लक्षात घ्या. हे तुमचं काय ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग आहे. ओके, हे तुमचं ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग आहे म्हणजे टोटल त्याची पॉवर आहे थोडक्यात. हे काय तुमचं प्रायमरी साईडचं व्होल्टेज आहे 3300 बाय 240 आहे ना. आणि हे काय तुमचं सेकंडरी साईडचं व्होल्टेज आहे. ओके, ही तुमची काय फ्रिक्वेन्सी आहे. त्यानंतर अजून काय दिलं यामध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, हा काय तुमचा 80 टर्न्स म्हणजेच काय सेकंडरी साईडचे जे काय N2 आहे नंबर ऑफ टर्न्स ते तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितले बघा. प्रायमरी अँड सेकंडरी करंट्स ऑन फुल लोड हे महत्वाचं आहे. मला फुल लोड कंडिशनला काय करंट असतं आणि नो लोड कंडिशनला काय असते तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर झालेलं आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स म्हणजेच काय फायम. ओके, नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग टर्न्स म्हणजेच काय N1. इथे काय फाइंड आउट करायचं आहे I1 आणि I2. ठीक आहे, आपल्याला काय काय दिलेलं आहे केव्ही रेटिंग म्हणजेच किती टोटल ट्रान्सफॉर्मरची पॉवर जी काय किती सांगितली त्यांनी 200 KVA. ते आता किलो व्होल्ट एम्पियर आहे. त्यानंतर V1 किती सांगितलं त्यांनी 3300 व्होल्ट. V2 दिलेला आहे आपल्याला 240 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी आहे आपल्याकडे 50 हर्ट्ज आणि सेकंडरी साईडचे जे काही टर्न्स आहेत N2 इज इक्वल टू 80 टर्न्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे काय I1 आणि I2 म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी साईडचा करंट फाइंड करायचा आहे. सेकंड आहे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स. त्यानंतर N1 फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं पहिला करंट काढूया आपण. टू कॅल्क्युलेट प्रायमरी करंट I1 आपल्याला काय करायचं आहे प्रायमरी करंट काढायचा. आता आपल्याला माहिती आहे बघा जे काय ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग मगाशी तुम्हाला म्हटलो केव्ही बरोबर फॉर्म्युला काय होता आपला
व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार, त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर येणार नाहीये. ठीक आहे. आता प्रायमर साइड म्हटलं काय येणार, V1 आणि I1 येणार. ओके. केव्ही आपल्याला दिलेला आहे, केव्ही आपल्याला दिलेला आहे, तो किती आहे 200 केव्ही. त्यानंतर V1 आपल्याला दिलेला आहे, ओके, तो किती आहे 3300 व्होल्ट. आणि I1 आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. मी काय करणार, I1 इज इक्वल टू काय होणार, तुमचं V1 तिकडे जाणार, म्हणजेच KVA डिवायडेड बाय V1. ठीक आहे. तर या ठिकाणी तेच दिले बघा. आता 200 इंटू 10⁻³ तर 10⁻³ का केलोय आपण, कारण की किलो व्होल्ट आहे ना, किलो व्होल्ट आहे, त्यामुळे आपण काय केलं त्याचं व्होल्ट मध्ये कन्वर्जन केलो. म्हणजेच काय झालं, ते 200 गुणले 10⁻³ तो डायरेक्ट तुम्ही काय करू शकताय, किलो व्होल्ट मध्ये करू शकताय. ठीक आहे. ते आपण इक्वेशन आता तयार केलो, त्या इक्वेशन मध्ये फक्त आपण काय केलं, आता व्हॅल्यू पुटअप केलं. केव्ही किती आहे आपला 200 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय V1 किती आहे आपला 3300. ठीक आहे. 200 ला आपण जर 1000 न गुणलो तर त्याचं कशात कन्वर्ट होतंय तुमचं, एक म्हणजे 1 किलोवॅट बरोबर तुमचं काय असतं, किंवा किलो व्होल्ट बरोबर काय असतं तुमचं 1000 व्होल्ट असतात. आपल्याकडे किती आहेत 200 किलो व्होल्ट आहेत, त्यामुळे मी काय करणार 200 गुणिले 1000. तुम्ही असं डायरेक्ट पण करू शकताय किंवा इंटू 10⁻³ पण करू शकताय, किलो व्होल्टचं व्होल्ट मध्ये करण्यासाठी. ठीक आहे. मग आता काय करणार आहे आपण, यामध्ये यांचा भागाकार करणार आहे. भागाकार केल्यानंतर मला आन्सर काय मिळेल, I1 इज इक्वल टू 16.606 एम्पियर्स. युनिट विसरायचं नाही, करंटचं युनिट किती आहे तुमचं एम्पियर आहे. ओके. I1 आपल्याला समजला. ठीक आहे. सिंपल आहे, फक्त तुमचा केव्हीए चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. केव्हीए इज इक्वल टू V1 गुणिले I1 किंवा केव्हीए इज इक्वल टू V2 गुणिले I2. तुम्हाला काय विचारलंय, तुमच्याकडे काय माहिती आहे, हे फक्त तुम्हाला एकदा समजलं की फॉर्म्युला टाकून तुम्ही डायरेक्टली ते आन्सर फाइंड करू शकता. ओके. I1 आपल्याला मिळाला. आता आपल्याला I2 फाइंड आउट करायचं. टू कॅल्क्युलेट सेकंडरी करंट पाहिजे. टू कॅल्क्युलेट सेकंडरी करंट I2, केव्हीए इज इक्वल टू, केव्ही किती आपला 200 गुणले 10⁻³. आता फॉर्म्युला काय येणार आपला, सेकंडरी साइडचा मला करंट पाहिजे, त्यामुळे V2 इंटू I2 येणार. ओके. मग आपल्याला काय, तुम्ही काय करणार, I2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय, केव्ही इज इक्वल टू V2 इंटू I2. तर माझ्याकडे V2 मला माहिती आहे, केव्ही मला माहिती आहे, पण I2 मला फाइंड करायचं आहे. त्यामुळे काय होणार, V2 इकडं भागाकारात जाणार, म्हणजेच काय येणार तुमचं I2 इज इक्वल टू KVA डिवायडेड बाय V2. केव्ही किती आहे माझा 200 किलो व्होल्ट एम्पियर आहे, त्याचं मी व्होल्ट एम्पियर मध्ये करताना काय करणार, गुणुले 1000 करणार, किंवा गुणुले 1000 केल्यानंतर ते मला कशात मिळेल, व्होल्ट एम्पियर मध्ये मिळेल. डिवायडेड बाय माझा V2 किती आहे 240 आहे. ठीक आहे. ह्यावेळी मी काय करेन, ह्यांचा कॅल्क्युलेशन करेन. मला काय मिळणार आहे, सेकंडरी साइडचा करंट काय मिळणार आहे मला 833.333 एम्पियर्स. 833 एम्पियर्स तुमचा काय असणार आहे, सेकंडरी साइडचा करंट असतो. ओके. सिंपल आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती दिलेली असते ऑलरेडी, फक्त एखादी कुठेतरी क्वांटिटी काढायची असते. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल I1 I2 कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट आहे बघा, इथं हा तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हा तुमचा कसला आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हे प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलं होतं, स्टेप अप म्हणजे काय असतंय, स्टेप डाऊन म्हणजे काय असतंय. ठीक आहे. आता स्टेप डाऊन कशावरून ओळखायचा, 3300 व्होल्ट आहे आपल्याकडे, आणि त्याचं काय झाले 240 व्होल्ट सेकंडरीला झाले, म्हणजे व्होल्टेज कमी झालं, म्हणजेच काय ते स्टेप डाऊन झालेलं. ठीक आहे. आता काय मिळाला मला, प्रायमरी आणि सेकंडरी साइडचा करंट मिळाला. आता मॅक्झिमम फ्लक्स आणि सेकंडरी टर्न्स काढायचे. टू कॅल्क्युलेट प्रायमरी and secondary turns, okay, we know that V1 divided by V2 is equal to N1 divided by N2. हे तुम्हाला रेशो माहित असायला पाहिजे. मग V1 ची व्हॅल्यू मला माहिती आहे, ती किती आहे 3300. V2 ची व्हॅल्यू मला माहिती आहे, ती किती आहे
240 व्होल्ट. N1 मला दिलाय काय? नाही दिलेला आहे. ठीक आहे. पण N2 मला माहिती आहे तो किती आहे? 80 टन्स आहे. झालं. काय करा? भागाकार करा, तुम्हाला काय मिळेल? उत्तर मिळून जाईल. हे काय ह्याच्या भागाकारात आहे म्हणल्यावर इकडे जाऊन काय म्हणणार, हे इथं गुणाकारात होईल. बरोबर आहे? मग तुम्ही जर कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला फायनल आन्सर किती मिळणार आहे? N1 is equal to 1100 टन्स. N1 is equal to 1100 टन्स. ह्यावर तुम्हाला अजून एक फॅक्टर लक्षात येईल बघा. N1 किती आहे? 1100 टन्स आहेत, म्हणजे व्होल्टेज या ठिकाणी जास्त आहे. ओके. N2 ला किती? 80 टर्न असते, त्यामुळे इथं व्होल्टेज कमी आहे. मग जर जसं तुमचं वाइंडिंग असेल त्याप्रमाणे तुमचं काय असते? इंड्युस्ड EMF असतो. हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर राहिला फॅक्टर फायम. आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे. E1 इज इक्वल टू जे काही EMF इक्वेशन आहे आपलं, E1 इज इक्वल टू 4.44 F इंटू फायम इंटू N1. ठीक आहे. तुम्ही कुठलं पण दोन्हीपैकी एक फॉर्म्युला यूज करा. तर E1 म्हणजेच काय? तुमचा V1 आहे. ओके. कारण की E1 इज इक्वल टू V1 असतोय. मग V1 किती आहे माझा? 3300 इज इक्वल टू 4.44 इंटू फायम इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे माझी? 50 हर्ट्ज आहे. N1 साईडचे टर्न किती आताच फाइंड आउट केले मी, ते किती आले? 1100. ठीक आहे. मग माझा फायम इज इक्वल टू काय येणार? त्या ठिकाणी काय केलं बघा, तर फायमला सगळे गुणाकार आहे ना, त्यामुळे सगळी काय जाणार तिकडं? भागाकारात जाणार. म्हणजे 3300 भागिले सगळ्या क्वांटिटी तुमच्या तिकडे जाणार, म्हणजे 4.44 इंटू 50 इंटू 1100. ज्यावेळी मी याचा भागाकार करणार त्यावेळी मला काय मिळणार? फायमची व्हॅल्यू भेटून जाईल. ती किती आली माझी? 0.0135 वेबर. हा माझा काय? मॅक्झिमम फ्लक्स आहे. ठीक आहे. युनिट विसरायचं नाही. इथे वेबर्स आहे, इथे अँपियर्स आहे, युनिटला मार्क्स आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणून जो काय तुमचा मॅथमॅटिकल पार्ट आहे, जे तुमचे रिलेशन्स असो, तुमचे रेशोज असो, तुमचे इक्वेशन्स असो, हे व्यवस्थित करा. त्यामुळे पहिल्यापासून मी सांगतोय तुम्हाला, एक तुमचे डायग्राम, त्यानंतर ते नाव काय आहे, नेम काय आहे त्याचं, आणि त्यानंतर तुमचे न्यूमरिकल्स किंवा जे काही इक्वेशन्स आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचे प्रॉब्लेम असो, थेरॉटिकल पार्ट असो लिहायचा तुम्हाला एकदम इझी जाईल. ठीक आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी व्यवस्थित करा. या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम आहे. ए सिंगल फेज 50 हर्ट्ज 230 by 115 volt 1 kVA transformer is supplied by 230 volt supply. Find full load primary and secondary currents. ओके. एवढंच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय काय दिले आपल्याला? फ्रिक्वेन्सी दिल्या. ठीक आहे. प्रायमरी साइडचं व्होल्टेज दिले 230 व्होल्ट, सेकंडरी साइडचं व्होल्टेज दिले 115 व्होल्ट. त्यानंतर 1 kVA चा म्हणजे रेटिंग दिले मला. 1 kVA चा ट्रान्सफॉर्मर आहे, सप्लायड बाय 230 व्होल्ट, म्हणजे प्रायमरी साइडचं व्होल्टेज मला इथं सांगितले. ठीक आहे. गिवन डाटा आपल्याकडे आहे. काय काय फाइंड आउट करायचं आपल्याला समजलेलं आहे. फुल लोड प्रायमरी आणि सेकंडरी करंट आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे. KVA इज इक्वल टू V1 गुणिले I1. ठीक आहे. त्यामध्ये मला V1 माहिती आहे, KVA माहिती आहे. मी I1 फाइंड करू शकतोय. सेम माझा दुसरा फॉर्म्युला काय? V2 इंटू I2. मला V2 माहिती आहे, KVA माहिती आहे, मी I2 काय करू शकतोय? फाइंड करू शकतोय. ठीक आहे. चला मग करूया. प्रायमरी करंट I1 इज इक्वल टू V1 इंटू I1 इज इक्वल टू 1 kVA. आता 1 kVA म्हणजे तुम्ही काय करणार आहे, त्याला गुणुले 1000 करणार. 1 गुणुले 1000 म्हणजे काय येणार तुमचं? 1000 व्होल्ट एम्पियर भागिले तुमचा V1 किती आहे? 230 व्होल्ट. तुमचा करंट किती आला? तुमचा 4.347 एम्पियर्स. करंट किती आला? सेकंडरी साइडचा 4.3 प्रायमरी साइडचा 4.347 एम्पियर्स. त्यानंतर सेकंडरी करंट I2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. V2 इंटू I2 इज इक्वल टू 1 kVA. सेम तुम्ही काय करणार? 1 गुणुले 1000 करणार. का? तर मला KVA चं व्होल्ट मध्ये करायचं आहे, व्होल्ट एम्पियर मध्ये. त्यामुळे मी 1 गुणुले 1000 केलो, म्हणजे 1000 उत्तर आलं. डिवाइडेड बाय सेकंडरी व्होल्टेज किती आहे आपलं? 115 व्होल्ट. त्यानंतर मला करंट किती मिळाला? 8.69 एम्पियर. हा झाला माझा सेकंडरी साइडचा करंट. हा झाला माझा
प्रायमरी साईडचा करंट. ठीक आहे. सिंपल आहे, फक्त तुम्हाला रिलेशन्स, इक्वेशन्स आणि रेशोज माहित पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी सोपे आहेत. ठीक आहे. तरी पण तुम्हाला यामध्ये काही शंका असतील प्रॉब्लेम्स मध्ये, तरी पण तुम्ही मला विचारू शकताय. हे काही न्यूमरिकल्स आहेत बघा प्रॅक्टिससाठी, हे तुमच्या असाइनमेंट वे मध्ये सोडवा. ठीक आहे. जर सुटली नाहीत तर परत मला विचारू शकताय. काय प्रॉब्लेम आहे पहिला? A 20 kVA 3300 by 240 volt 50 Hz single phase transformer has 70 turns on secondary winding. Calculate primary and secondary currents. Okay. Maximum value of flux and number of primary winding turns. Second आहे तुमचा single phase 50 Hz 440 by 115 volt 1 kVA transformer is supplied by 440 volt supply and full load primary and secondary currents. ठीक आहे. सिमिलर प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला जास्त काही करायचं नाही यामध्ये, फक्त इक्वेशन टाका, व्हॅल्यू बघा, पुटअप करा आणि कॅल्क्युलेट करा. हवं त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, तुमच्या असाइनमेंट नोटबुक मध्ये काय करा, हे सॉल्व्ह करा. ठीक आहे. थँक्यू.